सगळ्यांनी शांतपणे बसून द्यावं आणि मला कोणाला भेटायचं असेल तर मी आता भाषण सुरू करून संपल्यावर माझं एका ठिकाणी मला वाटतं नारायणकडे जेवण आहे. मी इथे जवळच जेवण करून सहयोगला येणार आहे. 2 वाजल्यापासून मी सहयोगला जेवढी लोक असतील ते सगळ्यांना भेटणार आहे. आपण दुसरं काहीच केलेलं नाही आणि ते पण गर्दी भेटणार नाही. मी एकटा माझ्या रूममध्ये बसणार. ज्याला स्वतंत्र भेटायचे त्यांनी स्वतंत्र भेटा, ज्याला शिष्टमंडळासहित भेटायचे त्यांनी शिष्टमंडळासहित भेटा, किंवा जे सार्वजनिक कामं आता पण मी सगळ्यांना माझ्या लाडक्या बहिणींना बंधूंना सगळ्यांना विनंती केली की बाबांनो तिथं मी आणि तिथं अधिकाऱ्यांना पण मी बोलवलेलं आहे. मी आता सांगितलं अधिकाऱ्यांना की आता माझ्याबरोबर कुणी येऊ नका, तुम्ही 2 वाजता जेवण करून या. म्हणजे कुणाच्या अधिकाऱ्यांचे कामं असतील तर तिथल्या तिथं मला सांगायला सोपं. कारण आता आपल्या छत्रपती सर अरे थांबा रे बाबा, मी सगळे तयारी करत आलो, तुम्हाला काही देऊ नका, मला जे बोलायचं ते बोलू द्या. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रामदाता मोकळे झालेले आणि तिथं त्यांनाही मी बोलवलेलं आहे. कारण छत्रपतीचा निकाल पण लागलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर, विशेषतः माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सर्व उत्पादक शेतकरी, सर्व सभासद, विविध संस्थांचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी, पत्रकार मित्र, माझ्या लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली. त्यामध्ये 21 तारखेला कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि 21 तारखेपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झाली ती 27 तारखेपर्यंत रोज दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत. आता ती फॉर्म भरून झाल्यानंतर 28 तारखेला शांती 28/5 आणि 29 पासून ते आपले नामनिर्देश यादी प्रसिद्ध करतील आणि 29 ते 12/6 म्हणजे जवळपास 14 दिवस 2 आठवडे ज्यांना कोणाला फॉर्म मागे घ्यायचे त्यांना वेळ ठेवलेली आहे उमेदवारांना. त्याच्यामध्ये अंतिम यादी 13/6 होती आणि 13ला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर खऱ्या अर्थाने किती पॅनल झालेली आहे, काय झालेलं आहे, हे सगळं चित्र माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या तमाम सभासदांच्या पुढं ते चित्र आलेले दिसेल. जवळपास 19,651 सभासद, 102 ब वर्गाचे तरुण आणि सगळी गावं मिळून साधारण 37 सगळी गावं मिळून 37 गावं आहेत म्हणजे स्थायी गटातली. अशा पद्धतीची ही निवडणूक होणार आहे. मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो, बारामती करायला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली ती 10 वर्षांनी लागली. ती निवडणूक लागल्यानंतर मी फार विचारपूर्वक आमचे सहकारी दत्तमाव भरणे असतील, तिथे पृथ्वीराज बापू जाचक असतील, बाकीचे पण सहकारी असतील, सगळ्यांच्या नावं घेतले. त्यामध्ये काही मी निर्णय घेतले. पहिल्याच सभेला मी तिथे गेलो, लोकांना आवाहन केलं. मला ती बिनविरोध निवडणूक करायची होती, पण दुर्दैवानी त्याच्यामध्ये एका व्यक्तीने सांगितलं की माझ्या मुलाला घ्या तर मी बिनविरोध करेन, नाही तर मी करणार नाही. मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक वेळेस संधी मिळालेली आहे, तुमच्या वडिलांना मिळाली, तुम्ही चेअरमन झाला, तुमचे बंधू चेअरमन झाले, आता थोडंसं थांबा, समोरीनं घ्या, पहिल्यांदा स्वतःचा प्रपंच नीट बघा, बँकेच्या नोटीस आल्या त्या कशा थांबतील ते बघा, आपली प्रॉपर्टी जप्तीला निघाली ती थांबवा. उद्या लोक जर म्हणाली किंवा तुम्हाला तुमचाच प्रपंच सांभाळता येत नाही, तुम्ही आमच्या तिथं 53 गावाचं काय बघणार असं म्हटलं तर उत्तर द्यायला मला अडचणीचं होतं.
आणि म्हणून तुम्ही थांबा, पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी निकाल लागला, जनतेने कौल दिला. आपल्यापेक्षा कित्येक रुपये भाव माळेगाव सोमेश्वरच्या पेक्षा कमी असताना पण त्या शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यांना मी रुपयापासून चेअरमन आता 28ला होती, त्या 28ला चेअरमनची मीटिंग लावलेली आहे. मी नाही, निवडणूक अधिकाऱ्यांनी, पुन्हा पत्रकार निवडणूक अधिकाऱ्यांनी लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये चेअरमन त्यांनाच करायचं मी जाहीर केलेले. 5 वर्षाच्या करता राहिलेल्या गटातनं 5 वर्ष चेअरमन करणार दत्ताबाबा, मी बाप्पा मी ठरवू आणि वेगवेगळ्या घटकाला तिथे कशी संधी देता येईल ते दिली. पण मला बारामतीकरांचा विशेष, बारामतीमध्ये मी जागा दिलेल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे 7 जागेमध्ये मी आकडे बघितले. साधारण बारामतीकरांनी सॅल्यूट ठोकण्यासारखं काम केले. 90% मत आपल्या पॅनलला 10 दुसरीकडं, 85 आपल्याला 15 दुसरीकडं. आता काही वेळेस काहीला 3 खुल्या, कुठं 2 खुल्या, कुठं 1 खुली, असा बदल असतो. आणि मग मी म्हणणारे पण गडबडतात किंवा नक्की कुठं काय, अशा पद्धतीनं तिथं झालं. आणि बऱ्यापैकी मतं बाद झाली, तुमच्या सगळ्यांच्या बघण्यामध्ये वाचण्यामध्ये आलं असेल. ती निवडणूक ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस वेगवेगळ्या अफवा उठत होत्या, वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. जमलं तुटलं. आता पॅनल इतकी होणार असलं सगळं. परंतु मी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका बाबांनी वेगळ्या असतात. त्या तुमचा आर्थिक संबंध डायरेक्ट नसतो. दूध संघ, मार्केट कमिटी किंवा कारखाने, साखर कारखाने, याच्यामध्ये तुमचा डायरेक्ट संबंध असतो. दूध घालणाऱ्याचा दूध संघाशी संबंध असतो. भाव दिले तर ठीक, नाहीतर अडचण. कितीतरी संघ डबेला आले, कितीतरी खरेदी विक्री संघ अडचणीत आले महाराष्ट्रातले, कितीतरी साखर कारखाने अडचणीत आले. काल खरीप पूर्व हंगामाची बैठक होती आणि ती बैठक मी जरा जास्त बोलणार आहे म्हणून सगळ्यांचं थांबवून मी माहीत हातात घेतलं. जरा ऐकत नेहमीच ऐकतं, पण आता पण ऐकलं. त्याच्यामध्ये मी काल मिटिंगला माझ्या मागं बाबासाहेब पाटील ज्यांना मी सहकार मंत्री केले ते बसले होते. ते म्हणले की दादा आज आमची मिटिंग आहे. म्हणजे कसली? म्हणजे NCDCची. त्या कमिटीमध्ये दत्ताभाऊ भरणे, बाबासाहेब अध्यक्ष, दत्ताभाऊ भरणे, जयकुमार गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यामध्ये दादाजी भुसे, असे 5 लोकांची कमिटी. तर त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की हे बघा, माझ्या शेजारी CM पण होते, त्यांनी आम्ही दोघांनी बघितलं, काही सूचना द्यायच्या त्या दिल्या आणि त्यांना प्रस्ताव करायला लागले. जवळपास 2000 कोटीचे प्रस्ताव त्यांना NCDC मधनं पैसे देण्याचे होते. आता हे पैसे आम्ही मंजूर करायचे असतात. पैसे पाठवतात NCDCला अमित शहा साहेब आणि मग आम्ही आपल्या अधिवेशनामध्ये त्याला दोन्ही सभागृहाची मान्यता दिली किंवा ते पैसे आम्हाला त्या कारखान्याला देता येतात, अशी पद्धत आहे. तर काल ती मिटिंग घेऊन काय सांगायचं ते सांगितलं. सांगायचं तात्पर्य की आपण सगळ्यांनी मला अनेक वर्ष पाठिंबा दिला, प्रेम दिलं, सहकार्य केलं, सगळं काही. कधी माझी नाराजी खपून घेतली, कधी मी थोडासा कडक बोललो असतो तर ते पण तुम्ही सहन केलं. हे सगळं झालं. पण मी पण कामाच्या बाबतीत कुठे कमी पडलो नाही. मी कामाचा माणूस, मी कामच करून टाकलो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यातून इथपर्यंतचा पल्ला आपण गाठलेला. आज तुमच्या माझ्या बारामती तालुक्यातल्या इतर दूध संघाचे चेअरमन असतील त्यांना विचारा, यांना बरेच दिवस खाद्य कारखाना नवीन करायचा, कॅटल फीड, तो कारखाना करायचा आहे. तो कारखाना करत असताना त्या संदर्भामध्ये याला पोलीस त्यांना सांगा या घोषणा नाही थांबल्या तर जाताना दादा भेटणार नाही, तसेच निघून जातील. दादांचं भाषण चाललंय, दादा म्हणजे भाषण झाल्यावर मी तुम्हाला भेटेन असं जाऊन सांगा. पोलीस कळत नाही का? तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीवर
तुम्हाला सांगतो की काही कोटी रुपये मी गेल्या वर्षात आर्थिक वर्षात काही कोटी आणि आता जवळपास किती 40 कोटी दुधाचा काही संबंध नाही. व्ही डी अण्णांनी स्वर्गीय काढलेला दूध संघ पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ भोसले वकील होते. बऱ्याचदा अडचणी येत होत्या, परंतु शेवटी साहेब वैतागले की आता किती कारण अनंतराव थोपटे त्रास देत होते. भंडाऱ्याला पण कुठल्यातरी सभेला आले त्यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे, मी तुला जात नाही, पण इतका त्रास दिला. परंतु त्याच्यातनं स्वर्गीय व्ही डी अण्णा असतील, सतीश बाबा असतील, बाळासाहेब तावरे असतील, अशा अनेक मान्यवरांनी तेव्हा तो संघ इतर पण चेअरमन झाले, परंतु हे जास्त काळ होते म्हणून त्यांची नावं त्या प्रकर्षाने घेतली आणि तो संघ इथपर्यंत आपण टिकवलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक पेट्रोल पंप वगैरे ते सगळं उत्पन्न वाढवतोय. 40 कोटी तुमच्या संघाचा नफा किती असतो दरवर्षी? नेट प्रॉफिट 10 कोटी झाला. 10 कोटी म्हणजे 40 वर 4 वर्ष या गोष्टीला लागले असतील, एकही पैसा तुम्हाला डिव्हिडंड मिळाला नसता. ते काय दुधाला तुम्ही अनुदान देता रिटर्न ते मिळालं नसतं. एवढे पैसे आपण तिथं आणू शकलो. का आणू शकलो की तुम्ही ज्याला 8व्यांदा आमदार केलेले त्याच्या हातामध्ये अर्थ मंत्रालय आहे आणि त्यामुळं राज्य सरकारमध्ये त्याचं थोडं बहुत ऐकलं जातं आणि त्याच्यामुळं ते काम आपण केलं. त्याच्यानंतर मार्केट कमिटीच्या चेअरमन मला वाटतं विश्वास आहे. आता विश्वासला विचारा, मार्केट कमिटीला पहिले विश्वासच्या आधी जे चेअरमन होते सुनील पवार, त्यावेळेस त्याच्या कारकिर्दीत 45 कोटी रुपये सुनील आणले. 45 कोटी ते सगळं तिथे उभं केले. आणि आता मी परवा ते शॉपिंग सेंटरला किती पैसे आणले नक्की सांगा. एक 50 ते 60 कोटी आणले. इतकं जसं आता गणेश मार्केट समितीच्या समोर आपण शॉपिंग सेंटर उभं करतो ना, असं देखणं शॉपिंग सेंटर पूर्वीच्या रेल्वेच्या जागेवर पण होतं. मित्रांनो, याच्यात एक देखील शेतचा पैसा नाही आणि तिकडं जागा किती? 26 एकर, 21 एकर झारगडवाडीला जागा घेतली. मी झारगडवाडीकरांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तिथं आपण जनावरांचा बाजार देणार आहे. त्या दिवशी मतदान केल्यानंतर मी सकाळी सकाळी तिथे गेलो, लंगोल कशी करायची वगैरे. आज मला आता दुपारी प्लॅन दाखवतील माझे अधिकारी, पण तिथं आपण सगळं भरून घेणार आहे रोडच्या लेवलला. फार चांगल्या पद्धतीने जनावरांचा बाजार काढला. आपल्या इथे जनावर मोठ्या प्रमाणावर असतात, गाई असतील, म्हशी असतील, त्याच्यामध्ये कालवडी असतील, बैल असतील, तर त्या प्रकारे तो बाजार आपण चांगला करतो. इथं पण मी मार्केटला त्रास दिला नाही. रेशीमचं पण एक युनिट तिथं चाललेलं आहे. रेशीमला किती पैसे दिले? 17.5 कोटी. हे सगळे यांच्या टर्म मधले ना. 17.5 कोटी, 45 कोटी, 60 कोटी हे एका टर्म मधले पैसे, म्हणजे 5 वर्षाच्या टर्म मध्ये. आजपर्यंत मार्केट कमिटी झाली. पातू देशमुख साहेब अनेक मान्यवर तिथं मला सपत्रा देवताचे पण चेअरमन होते, अनेक जण चेअरमन झाले. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण कुणाच्याच कारकिर्दीमध्ये एवढे पैसे आले नव्हते. एवढे पैसे आपण राज्य सरकारकडनं आणले की नाही माहिती घ्या. महाराष्ट्रात कुठं पैसे कसे मिळाले का याची पण माहिती घ्या. ते आता तिथलं काम चाललंय. तिथं मागं क्रीडा संकुलाचं काम उत्तम पद्धतीनं चाललंय. या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. आपली बारामती बँक अडचणीत होती. अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता मी त्या सचिवला सांगितलं कुणाचंही ऐकायचं नाही. अजित पवारचं प्रकरण असेल किंवा आणखी कुणाचं असेल, थकलेलं असेल तर त्याच्या लक्ष द्यायची, कुणाचंही ऐकायचं नाही. तेव्हा कुठेही जनता किती आलं? 0%. मित्रांनो, संस्था अशा तशा चालत नाही. तुम्ही शेजारच्या फलटण तालुक्याला जावा, पुरंदर तालुक्याला जावा, काय परिस्थिती बघा. त्यामध्ये कुठंतरी कठोर, मला तुम्हाला नाराज करायचा नाहीये, तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये, पण तुम्ही जर पैसे घेतलेले असतील तर ते मात्र तुम्ही फेडले. तामरेमध्ये कशाला देता? संघ चांगलं चाललं म्हणजे काय, नाही चाललं तर चेअरमन कसा ठेवतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून
या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. खरेदी विक्री संघाला पण मारायची जागा होती ती मिळून गेली मेडच्या तिथली. आणि आज तिथं ते सगळी भराई करून तिथं पंप कसा झाला बघा. पूर्वीच वनगुजरे काय परिस्थिती तिथं होती, पाणी साठत होतं. आज तिथं जाऊन बघा कसं चित्र बदललेलं आहे. आणि तिथं पाहिली घेतलं मी त्याला आयुर्वेदिक कॉलेजला. तुम्ही काही दिवसांनी आयुर्वेदिक कॉलेज झाल्यानंतर तिथले हॉल आणि तिथला सगळा परिसर बघितला ना तर तुम्ही पण म्हणाल आम्ही बारामतीमध्ये कुठंतरी दुसरीकडे नाचलं बघतो. एवढं चांगलं दर्जेदार डॉक्टर तिथं कसे निर्माण होतील आणि तिथल्या स्टाफला पण मनापासून तिथं राहून काम करावं असं वाटेल अशा पद्धतीची सगळी कामं चालली. मी अनेक कामाचा उल्लेख करेन, परंतु मला मूळ मुद्द्यावर तुमच्याकडे यायचंय. सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आज छत्रपतीला अडचण असताना तुम्ही आमच्यावर विश्वास असा. एकेकाळी आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. मी तिथं आमच्या सोमनाथ मंडळच्याच कार्यालयामध्ये मेळावा घेतला होता आणि तिथं काय सांगायचं ते सांगितलं होतं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वासाला तडा जाऊन देणार. मी ज्यावेळेस ठरवतो ना मनापासून त्यावेळेस मग माझं सर्वस्व पणाला एक काय हायलाइट्स करतो. तो कारखाना बाहेर काढला. आता तो कारखाना आज राज्यामध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये भाव देतो. रिकव्हरी केसवर तर त्याच्यापेक्षा जास्त चेअरमन बसलाय पुरुषोत्तम दादा त्याला विचार, राजवर्धन बसलाय त्याला विचार. म्हणजे संस्था अशा चालवायच्या असतात. काही अडचणी येतात कुठल्याही संस्थेमध्ये, कधी कधी चढउतार येतात. आता उसाच्याच बद्दल बोलायचं. हा माळेगावची नगरपंचायत केली 5 वर्ष झाली. दरवर्षी माळेगावला ग्रामपंचायतीला किती माळेगावची ग्रामपंचायतीचे सरपंच होतं काही दीपक किती पैसे मिळायचे दरवर्षी. आणि ग्रामपंचायत असताना अरे ग्रामपंचायत असताना वर्षाला किती मिळायचे 25 ते 50 लाख. मला आठवते एकदा दीपक पण सरपंच झाला. ती शेंडा घेऊन त्याची कार मिळवून चालून घेऊन नंतर येऊन भेटलं ते सगळे झालं. एखाद्याच्या अंगात आलं की असा अंगात येते जमिनीवर पाय टाकल्यावर त्यांना कळते तयार होत. दादाच आपल्याला म्हणतात दुसरा अंगात संचारलेला असतो तोपर्यंत दादा गेला आला नाही याला उडत ते चाललेलं असतं. ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे संविधानाने दिलेला. तर त्यामध्ये मी आता त्याला विचारा नगरपंचायत कुठल्याही सरकारला विचारा 5 वर्षामध्ये बाबासाहेब 350 कोटी रुपये दिले. 350 कोटी. कशाला म्हणतात 350 कोटी आले होते मला गावामध्ये. पोलीस स्टेशन वेगळं, डिवायडर वगैरे केलेले रस्ते 4 पदरी वेगळे. हे पैसे त्याच्यात नाहीये बरोबर ना. ते वेगळे क्रीडा संकुल आपल्याला तमामाला दिले खात्या त्याच्यावरती देणारच ना. म्हणजे हे सगळं आपण करतोय का. आयटीआयला पण बरोबर आयटीआयला पण तिथं पण मी लक्ष घातलेलं आहे. परवाच आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. ते आयटीआय पण फार सुंदर करणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. अशा पद्धतीनं 350 कोटी माळेगावच्या ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ग्रामपंचायत असेपर्यंत मिळाले नसतील एवढे पैसे दिले 5 वर्षात. तरी त्याच्यात 1 वर्ष माझं करोनाचं गेलं. कारण करोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे की उत्पन्न मला पगार करणंच अवघड झालेलं होतं. मी क्लास 1 क्लास 2 चे पगार काही काळ थांबवले होते. नंतर परिस्थिती सुधारल्यावर आपण दिले. असा काळ तो गेला. जसं तुम्ही मी आपला प्रपंच करत असताना अडचणी देतात तसं अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात. तेव्हा पाणी पिताना लई सांगायचं पाणी दुसरं काय पित आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला ठेवून हात काढले दुसरेही असतील ती बाकीचे मिळतात बघा.
करणार काही असतील पण मेजॉरिटी नाही तर सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या पद्धतीनं आपण काम करतोय बाबांनो. आता 11व्यांदा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. मग मी बापूंनाही सकाळी सांगितलं ते इकडे येऊ नका, मला माळेगावच्या बद्दल बोलायचं आहे. आपण नंतर तुमचा चेअरमन झाल्यावर सत्कार घेऊ. 21च्या 21 बोर्डाचा मला सभासदांचे पण तिथं आभार मानायचे. मी आत्ताच माझ्या तिथल्या 53 गावच्या बारामती इंदापूर तालुक्यातल्या सर्व मान्यवरांचे, सर्व सभासदांचे, सर्व कार्यकर्त्यांची ती निवडणूक एकतर्फी होण्याच्या करता ज्यांनी मला सहकार्य केलं, काहींचे फॉर्म राहिले तरी नंतर त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला. पावसाळ्याच्या मुलगा असेल, सपकाळांचा किंवा इतर काही काळे आणि इतर मान्यवर असतील आणि त्या प्रकारे ते झालं. आणि मला वाटतं 6,500च्या आलं पहिल्यांदा छत्रपतीच्या इतिहासामध्ये. टक्केवारी पण कमी झाली, 75% ते पूर्ण माहिती आहे. अशोकराव 75% मतदान झालं. पण आता आपल्या इथं सभासद आहेत, मी मगाशी सांगितलं तसं 19,651 फॉर्म भरायला सुरुवात झालेली. काहींना वाटत होतं की ताबडतोब निवडणूक लागेल. मी गप्प बसलेलो होतो. मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायची नाही. पण काय करत जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना साहेब निवडणूक लावा, साहेब निवडणूक लावा. मी सीएम साहेबांना सांगितलं, सीएम साहेब माझा मतदारसंघ आहे, आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत, मी पण घटक आहे, लाल असेल पण मी पण घटक आहे 40-45 आमदारांचा. आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे. कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे, सहकार खातं माझ्या बाबासाहेबांकडे. पण काहींना चैनच पडत नव्हतं. सुटलं की मुंबई, सुटलं की मुंबई. अहो आता आम्ही महायुतीत काम करतो, त्याच्यावर इकडे पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आणि काम करू जाऊ. शाळेत तुला अमित शहा साहेब ओळखतात तरी गप्पा होतो काही. पण त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार असतं त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे, 2 नंबरचा पक्ष संख्येने 2 नंबरचा शिवसेना एकनाथरावांशी, आणि 3 नंबरला मी तिथं आहे म्हणजे राष्ट्रवादी, मी म्हणजे राष्ट्रवादी. अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे. आम्ही सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चालणार, मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं लागेल. भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल. आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली. तुम्ही बघितलं 18ला मतदान झालं, आपण 19ला रात्री कधीतरी गावातील संपलं, 21ला निकालला इलेक्शन लावलं, एकच दिवस मध्ये गेला पार्ट्याची आणि 21ला लावलं. त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे. कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून दिले, मला कधी तुम्ही अपयश दाखवले नाही. आणि छातीठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो ही माझी बारामती, हे माझे मतदार, हा माझा मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे मला काम करायला होत येतो. तुम्ही प्रत्येक माझी क्रम बघा, 90 ते 95, मला 90 नाही, 90ला साहेब आले, पण 91 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 2014, नंतर 2019 आणि 2024. प्रत्येक 5 वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत गेले. तुम्ही कुठलीही टमाट आज देखील बारामतीचा ग्रामीण भागाच्या पद्धतीने आम्ही बदलवतोय. आता तुमची साथ आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तरुणांचं सहकार्य आहे, बहिणींची मदत आहे, म्हणून हे करतोय. आता पण कुणीतरी ते बाहेर ते गोष्टा चालल्या, त्यांनी सगळ्यांनी अतिक्रमण केली, अतिक्रमण काढायला लागली, ज्यांनी गोष्टा सुरू केल्या. आपण टपऱ्या वेगळीच बारामती करायची, त्याकरता स्टॉल काढले. तुम्ही बघितलं ना, त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले, ते स्टॉल घ्या ना, ते आपण रिजनेबल दरामध्ये देऊ, स्वच्छता ठेवा. परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून त्यांनी इथे टपरी टाकायची, कसं काय चाललं. मग त्याच्या शेजारी कोणीतरी पान टपरी टाकायची, मग त्याच्या शेजारी चहा, कोंबडी चहा. तर
अशा पद्धतीनं एक कसं रे, मी आता पण येताना 5 का 6 जणांच्या खात्यात उठल्या होत्या कालच्या वाद्यात. मी ताबडतोब चीफ ऑफिसरला सांगितलं म्हणजे त्या खात्या काढून कोण माय चालणार एवढं माही बघणार आहे, कुणी बघू शकत नाही. आज मी तुम्हाला पुढे कळेल कुणीच नाही. आज प्रत्येक वेळेस आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची. कुणी मी पण अनेक वर्ष काम करतो, अनेकांचं काम मी जाऊन मला कुणावर टीका करायची नाही. नाहीतर मग सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात. हे तो सीपीचा नोट आली का यादव यादी करे आज कुंकू बांधतात. आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवतात लग्नाला, अनेक बोलतो मी शक्य असेल तेवढे यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेळ वाटलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने द्यायला सांगितलं होतं असं करणं, मला तर काय कळलं. मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुलीची आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सातारा पळून कुठं जातोय, पळून पळून आज पण सांगितले 3 टीम सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आलं म्हणतात अजित पवार माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न दिलं, किशोरच्या घरात लग्न दिलं, प्रेमापोटी बोलत जावं लागते. चिठी नाही गेलं तरी माणूस घुसते. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून. मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्ट्याने लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नव्हती केली. एकदा शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर 1 मिनिटात मी मंजूर करतो. आणि हुशार त्या चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला वाचावं लटवा, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण हीच माझी बदनामी काय घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय नोकरीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घराचं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावेला द्यायची द्या. नाही दिली तर ती बाबा नात होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेता? खोटं नाही सांगत तुम्ही. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडे. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बात कमी करता. खरं आहे ते समाजी जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीचा आवाज काढून बोलतो त्याच्यात मी 5 पैसे पुढे मिळणार नाहीये, चहाचा पण मिळणार नाहीये. आणि या पद्धतीने ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006 206/25 कलम 80/2 कलम 108 कलम 118(1) कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काय ते वकील नाहीये. नंतर 352 351(2) 3/5 नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 5. पण मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला. मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायाच्या नात्यात त्याच्यात सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील
तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी हकालपट्टी केली. माझ्या पक्षात नको, काय गरज नाही. गरीबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही. पुण्यामध्ये गेल्यावर पुढील उद्या कोल्हापूरला, परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मला तुम्ही विचारतो किंवा काय करते काय, बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढंच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे रचना टाकतं म्हणून आलो नाही समजायचं. मला माफ करायचं. तर ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहे, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुपूर्द केले. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत. ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चुकारांना सांगतो. चूक केली तर माझा जवळचा असलं तरी मी पोलिसांना टाळमध्ये सोडू नको सांगत. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय, व्यवस्थित चालवतोय, हेही आपण बघताय. आपल्याकडं काही भागामध्ये पाऊस पण चांगला पडलेला आहे. कांद्याचं नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करायला सांगितले. पण ऊस पिकाला, काही इतर पिकांना फायदा झाला. आंब्याचं नुकसान झालंय, काही नुकसान होतोय, काही फायदा होतोय. पण पाळी वाचली. त्याच्यामध्ये जिल्ह्यात भागामध्ये पण मध्ये थोडस माझ्या नैसर्गिक बद्दलच्या भावना तीव्र होत्या. आबा तिथं सारखी लोक म्हणायचे पाणी सोडा, पाणी सोडा, पाणी सोडा. पण तिथंही थोडा रिलीफ आलेला आहे. ही परिस्थिती आणि हवामान खातं, कालच आम्ही खरीपाची मिटिंग राज्याची, बियाणं आहे का, खतं आहे का, औषध आहेत का, लिंकी, मी आता तुम्हाला सांगतो. जर कुठल्या खत विक्रेता केंद्रांनी किंवा बियाणे केंद्रांनी तुम्हाला खत घेताना सुपर फॉस्फेट घेताय किंवा डीएपी घेताय तर हे खत तुम्हाला घेतलंच पाहिजे असं सांगितलं की माझ्या इथं मी या यादवला त्या होळीकडा आणि मुसळेला इथं ठेवलेलं आहे काम करण्याकरता. त्यांना सांगा मी ताबडतोब त्या दुकानावर ऍक्शन घेईन. त्याचा लायसन्स असते. काल मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्याला सगळ्यांना सांगितलं, माझ्या शेतकऱ्यांना बळजबरी करून कुठलं खत गळ्यात मारायचं नाही. बियाणं पण जे चांगलं बियाणं आहे तेच त्या ठिकाणी द्यायचं. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि तशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये भूमी अभिलेख महाराष्ट्र व्यापी संपामुळे शासकीय योजनेच्या मोजणीचं काम थोडंसं थांबलेलं आहे. या 1-2 इंचा पाऊस इकडे सगळीकडे पडलेला आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती. आता प्रश्न आहे तो आपल्या 19,651 सभासदांचा. मित्रांनो, माळेगाव कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 46-47 ला धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील आदींनी सहकार चळवळ आपल्या इथं उभी केली. आणि 1950 ला पद्मश्री विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा
आणि सुजयचे पंजो त्यांनी सुजय विखे पाटलांचे त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणीला प्रवरानगरला सुरू केला. तोच पहिला कारखाना त्यातलाच काही माळेगाव घातल्या सोमेश्वरला आणलं, छत्रपतीला आणलं. जे ज्यावेळी छत्रपती सुरू झाला तेव्हा त्यावेळेस साधारण लोकांना कळलं की गुराळ करण्याच्या पेक्षा साखर कारखाना उभा राहिला. साखर कारखाने खात्री होते, वांछनचे होते, इतर मान्यवरांचे होते, पण कारखाना उभा केला तर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होतो आणि तो नीट चालू शकतो. म्हणून त्यानंतरच्या कालावधीत बारामती तालुका डेव्हलपमेंट बोर्डाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसचे संस्थापक चेअरमन दादासाहेब गोपाळराव शेबेकर कैलासवासी आणि कैलासवासी बापूसाहेब जाधवराव म्हणजे बापूसाहेब उर्फ वीरसिंह जाधवराव आदींनी माळेगाव कारखान्याची स्थापना 5 जुलै 1954 केली आणि प्रथम गळीत हंगाम मात्र 25 नोव्हेंबर 1957 त्या बाबतीमध्ये सुरू झाला. त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते तो पार पडला आणि 1,05,000 काळात त्या बाबतीमध्ये केलेलं. आता यावेळेसचं जे बोर्ड मी तुम्हाला सांगितलं होतं निवडून द्यायला, त्याच्यात सुरुवातीला बाळासाहेब तावऱ्यांनी नेतृत्व केलं, नंतर केशवरावांनी नेतृत्व केलं, वेगवेगळ्या पंचर म्हणून नेतृत्व केलं आणि त्यामध्ये 21-22 मध्ये 9,000 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करून 15 लाख टन गाळपाचा विक्रम हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने. या सगळ्या शेंबेकरांच्या पासून जाधवरावांच्या पासून आजपर्यंत केशवरावांच्या पर्यंत अनेक माध्यमात तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन लाभले. मग त्याच्यामध्ये कैलासवासी श्रीरंगांना जगताप असतील, आमचे भिंगराव तात्या गोखले असतील, माधवरावजी कावरे माळेगावचे असतील, शंकरराव दाते असतील, कैलासवासी गुलाबराव ढवण पाटील असतील, आपले शिवलिंगजी हिरेमठ काका ते असतील, चंद्रवांना अनेकदा चेअरमन झाले, बाळासाहेब तावरे अनेकदा चेअरमन झाले, कैलासवासी संपतराव तावरे हे काही काळ चेअरमन झाले, रंजन काका चेअरमन झाले, केशवराव चेअरमन. या सगळ्यांनी आपापल्या परीनं दुरात जाऊन. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. सुरुवातीच्या काळामध्ये 67ला तुम्ही पवार साहेबांना संधी दिली. पवार साहेब अतिशय उपयुक्त तरुण तडफदार नेतृत्व होतं. त्यांनी आपल्या बारामती असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल त्या पद्धतीनं त्यांनी कामं केली. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला. 90 पासून 91 पासून तुम्ही मला संधी दिली. मी माझ्यापर्यंत आजपर्यंत कामं करत आलेलो आहे. निश्चितपणे इथं बसणारा प्रत्येक जण सांगेल बारामती बदलत चाललेली, बारामतीचा विकास होत चाललेला आहे. बारामती यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. अशा पद्धतीनं बारामती काटेवाडीपासून माझ्या निंबूतपर्यंत, तिकडे सांगवीपासून इकडं खराडवाडीपर्यंत हे सगळं त्या ठिकाणी बाळाला बाहेर मिळतो तिराड्याला जमत भाषण. तर या सगळी परिस्थिती आहे. या तुझं काम असेल तर 2च्या पुढे घरी आहे, इथं नाही माझ्या घरी. आणि तुझं काम असेल ते केलं जाईल. पहिलं तुला भेटी घरी यायचं, काहीतरी शिस्त पाळा. या प्रकारे घरी म्हणजे इथं संयमला काटेवाडी लोक या पद्धतीनं यांनी काम केलं. VSI ची संस्था आहे, त्या संस्थेने मांजरीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला 2025 साली यंदा आर्थिक व्यवस्थापनाचा राज्यातला प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला पुरस्कार. 2024 मध्ये बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन इंडिया या संस्थेने त्या बाबतीमध्ये दिलेला. आणि भाव पण बाळासाहेब असतील, केशवराव असतील यांनी चांगला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं आपण अडचण त्याच्यामध्ये येऊन दिली नाही. ज्यावेळेस माझी मदत लागायची
मी कोणी चेअरमन असला तर त्यावेळेस मदत करायचो. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादा विचारा, मी तर अनेकदा त्यांना म्हणतो नुसतं फोनवर मला सांगा. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यावर फोनवर त्यांची कामं VSI कडे असेल किंवा साखर आयुक्ताकडे असेल किंवा एक्साईजकडे असेल किंवा सहकार विभागाकडे असेल, कुडाकडे असेल तर मी करू शकतो, काही अडचण नाही. आपल्याला प्रपंचाचा सगळा विचार करायचा. काही जण दबक्या आवाजात म्हणतात की दादा काही समोरच्यांनी पॅनल केले, आता 2 पॅनल होतात, 3 पॅनल होतात, 4 पॅनल होतात, मला माहिती नाही. ते मी मगाशी सांगितलं की इतक्या तारखेला ते चित्र आपल्याला स्पष्ट दिसेल. ते 13 जूनला दिसेल की किती जण निवडणूक बाबतीमध्ये लढवत आहेत. अंतिम यादी चिन्ह काय माझी आपल्याला विनंती आहे 37 गावातल्या सगळ्या सभासदांना, तुम्हाला भाव चांगला पाहिजे, चांगला भाव दिला. त्याच्यामध्ये बदल्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वभांडवलाची गुंतवणूक या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बाळासाहेबांनी आणि केशवरावच्या संचालक बोर्डाने केली. 5 वर्षाच्या काळात 100 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक स्वभांडवली झालेली आणि त्याच्यामुळं विना स्टॉपेज विक्रमी अशा पद्धतीचं काळ तिथं झालेलं. आपण साखर विक्री करताना पण आपण चांगल्यातली चांगली यांची स्पर्धा असते. सोमेश्वर आणि माळेगावची साखर स्पर्धा देखील चांगल्याची करावी. स्पर्धा मी छत्रपती शिकायला म्हणणार नाही, मी कधी पण त्यावेळेस सांगायचं, पण स्पर्धा ह्या 2 कारखान्यांनी करावी. आणखी जे चांगले भाव देणारे, पूर्वी उत्तप्पा किसन होता, राजन बापू पाटील होता आहे, ह्या सगळ्यांची किंवा माझ्या कोल्हापूरमध्ये मी आता उद्या कोल्हापूरला चाललो, कोल्हापूरचे चांगले कारखाने ज्याचा भाव असेल त्याच्याशी आपण स्पर्धा करू. आज या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. आता हा विक्रमी भाव देत असताना काही मागच्या काळातलं मध्य आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे या 5 वर्षात बाळासाहेब तावरेंनी आणि केशवरावांनी 59 कोटी रुपयाची परतफेड केली. मी जे सांगतोय ना ह्याच्यात काही खोट असेल तर कुणी पण मला भेटायचं. मी आकडे सगळे व्यवस्थित माहिती घेऊन बोलतो. त्यामध्ये FRP सॉफ्ट लोनचं 5 वर्षात 19 कोटीची परतफेड केली. भाव ते भावात परिणाम होऊन दिला नाही, कारण मागच्या काळामध्ये एकदा सॉफ्ट लोन दिलं 2% व्याज आम्ही राज्य सरकारने सहन केलं, 2% मला वाटतं केंद्राने सहन केलं, 2% साखर कारखाने असं काहीतरी 6% दिलेलं होतं. कामगारांच्या प्रलंबित हुद्देवाढी ती दिली. काही बाबतीमध्ये मागच्या काळातल्या कामगारांचा रजेचा पगार हा आताच्या 5 वर्षाच्या संचालक बोर्डाने जवळपास 3 कोटी रुपये अदा केले. तर केशव दोघांच्या तोंडावर सांगतो 3 कोटी रुपये मागचे अदा केले. हार्वेस्टिंग मशीनच्या माध्यमातून आता आपल्याला पुढं सोमेश्वरला, माळेगावला, छत्रपतीला, इतर जे कारखाने आपल्याला हार्वेस्टिंगवर जावंच लागतं. एवढं फसवी चाललेली की न सांगितलेली. काही काही टोळ्या कशा फसवतात तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं आता पूर्वीसारखं लेबर पाटे उठून काम करायला तयार नाही. ते म्हणतात किती वर्ष आम्ही काम करायचं, आमच्या पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, आमच्या बाबांनी केलं, आम्ही आमच्या पोरांनी काय करायचं. आता पहिलं जवळपास कमी झालेली आहे. आता ट्रॅक्टरला जुगाड करतात. कोण त्याला मोकळा म्हणतं, कोण त्याला काय म्हणतं. त्यांनी आता ऊस आणला जातो आणि हार्वेस्टरने तोडून आणलेला ऊसची वारं लवकरात लवकर खाली 5 मिनिटाच्या आत केली पाहिजे. वेळेची बचत, पैशाची बचत राज्यातल्या अनेक ठिकाणी केली जातं. त्याकरता गव्हाणीजवळ टिपलर उभा करावा लागतो. टिपलर ज्याला माहिती आहे त्याला टिपलर कळेल, जे काही कारखान्याशी संबंधित आहे. त्यामध्ये आज महाराष्ट्रात मी अधिकाऱ्यांना सांगतो, महाराष्ट्रात जर सगळ्यात चांगल्या टिपलरची व्यवस्था कुठे झाली तर ती माळेगाव सहकारी साखर कारखाना. मी मला ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस त्यांना सांगतो, जावा माळेगाव कारखान्याचा टिपलर कसा आहे, कसा सर्व्हिस देतो आणि कशा पद्धतीनं चांगला. कारण पुढं आता महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्याला तुमचं
100% गणित हार्वेस्टच्या नाही करतो. मला अमित देशमुख सांगत होते विलासरावची 100% वेळ तसं आपल्याला सुरेशराव करावं लागणार नाही. त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. टप्प्याटप्प्याने कसं पुढे जायचं मी त्याच्यात नितीन गडकरी साहेबांशी बोलून केंद्रात काही त्याच्यामध्ये RRR मध्ये पैसे आणता येतात का काय करता येतात त्या तुम्ही करीन. माझं काम मी चोख करीन त्याबद्दल तुम्ही काळजी करू. माळेगाव सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक वरदान ठरणारी आरोग्य विमा पॉलिसी सभासदांना आतापर्यंत 27 कोटी रुपयाचा लाभ झालेला आणि सभासदांचा प्रीमियम हा 16 कोटी रुपये फक्त भरला. 16 कोटीच्या बदल्यात सारे 27 कोटीचा आपल्या लोकांचा फायदा झाला. कारण कधी कुणावर कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि साखर निर्मिती बरोबर आपली डिस्लरी वीज निर्मिती प्रकल्प संजीवनी खत प्रकल्प याच्या माध्यमातून देखील संचालक बोर्डाने विक्री उत्पन्न केल्यामुळं उसाचा दर आपल्याला चांगला काढता आला. मला माहिती होतं निवडणूक लागणार आहे. मी आधीच बोर्डाला सांगितलं ठराव करून ठेवा कोरकीचा नाहीतर पुन्हा आचारसंहिता लागल्यावर प्रॉब्लेम येईल. बाळासाहेब बाबूराव त्याच्यावर मी ठराव केला. आता ठराव झालेला असल्यावर पैसे द्यायला काही प्रॉब्लेम नाही. कुणी काही विरोध करायचं कारण नाही. ठराव झालेला आहे. शेतकऱ्यांचे पैसे ओळखीचे त्यांच्या हक्काचे हे सगळं गणित आहे. या पद्धतीने केले. पण काही बाबतीमध्ये काही करण्याच्या चुका मी काम करत असताना चूक झाली तर चूक मान्य करणारा कार्यकर्त्या पडतरे हे अभिमान कसं हे करत नाही तर बा चुका झालेल्या. छत्रपतीला पॅनल करत असताना मी 100% नवीन पॅनल केला. आताही मी बऱ्यापैकी बदल करतो. माझ्या समोर ज्याचं पॅनल व्हायचं त्यांनी करा माझी हरकत नाही. मी लढणार. कोणी काही पण मी अतिशय व्यवस्थितपणे समोरचे तुल्यबळ पॅनल झालेले समजून लोकांच्या समोर जाणार. मला एकदा बघायचं आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या विचाराच्या पॅनल आणि मी चेअरमन कोण करणार ते मी प्रचाराचा नारळ फोडत असताना तुमच्या पुढे जाईल. छत्रपतीचा प्रचाराचा नारळ फोडत असताना सगळ्यांच्या सांगितलं 5 वर्षापूर्वी जाचा चेअरमन आहे. त्यावेळेस लोकांनी मग त्याच्यावर विश्वास ठेवला त्या गोष्टीवर आणि लोकांनी मला साथ दिली आणि ते पॅनल निवडून आलं. तसं मी 13 तारखेला प्रचाराचा नारळ फोडी. त्या दिवशी मी इथं असेल. 13 तारखेला वार होणार आहे शुक्रवार. आपल्याला फक्त सोमवार मंगळवार बुधवार काम असतं इथं. शुक्रवारी मी इकडे येईन. नारळ फोडून मी चेअरमन कोणाचे सांगेन. राहिलेले 5 गटातले 5 वैश्यमन त्या बाबतीमध्ये करेन. हे करत असताना आपल्याला माळेगाव गटात 5 गाव आहेत 3 लोक निवडायची. माझ्या पंढरी गटात 7 गाव आहेत 3 लोक निवडायची. माझ्या सांगली गटात 5 गाव आहेत 3 लोक निवडायची. माझ्या खांडत शिरोडीमध्ये 2 गाव आहेत 2 लोक निवडायची. माझ्या निरावगज गटात 4 गाव आहेत 2 लोक निवडायची. म्हणजे मी जनरलचं सांगतो. बारामतीत 14 गाव आहेत 2 लोक निवडायची. असं 37 गावात आपल्याला साधारण 15 लोक निवडायचे. नंतर एक ब वर्ग निवडायचं, एक NT बद्द निवडायचं, एक SC ST बद्द निवडायचं, 2 आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आणि एक इतर मागासवर्गीय मतदारसंघ. कवले बापू तुम्ही मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ केलं होतं तुम्ही लोक माझ्या इथं आंदोलन करून आला होता. आज तिथं गोलबाजू मी भुजबळांना नाही घेतलं त्यावेळेस तिथं आंदोलन केलं. मग घेतलं तर डोक्याला वाजलं. अरे हा अजित पवार कधीच
जातीवाद करत नाही. एक या 35 वर्षात अजित पवारांनी कुठं जातीवाद केला? एक उदाहरण सांगा. एवढं सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, मार्ग काढतोय, त्याच्यात वेगवेगळ्यांना संधी देतोय. पुढेही भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब काही दिवसांनी तुम्हाला राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणार. जे प्रमुख नेते त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे, त्याच्याबद्दल तो मत असायचं काय कारण आहे. पण काही माहिती घ्यायची नाही, काय घ्यायची, आणि काय काय तर ती फोटो घेऊ नये म्हणून अक्षरशः लपतात. आज लपता कशाला? उघडपणा या ना. मी कधी लपून छपून राजकारण केले का? कधीच केलं. आज पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांना विनंती करायची, तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. जे काही करून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणाल तू काय करणार आहे? मी कारखान्याला भाव 5 वर्ष चांगला देणार. कारखान्याचा सगळा खर्च मी वाचवणार. मी कारखान्याची गाडी बंद करणार. फक्त गाडी वापर, चेअरमन नाही, डायरेक्टर नाही. त्यांनी या ज्याला गाडी वापरायची त्यांनी माझ्या पॅनलमध्ये येऊ नका. गाड्या वापरण्याच्या करता डायरेक्टर मी करत नाही तिथं. हे सगळं ठरवून चालू आहे. तुम्ही फक्त मागे उभं राहा. मी अजिबात कुणाचे लाड करणार नाही. कुणी काय काय उद्योग केले, त्यांनी एवढे उद्योग केले तरी मी भाव सांगा. आता मी पुढच्या 5 वर्षाच्या करता येतो बाळासाहेब की हे सगळं मी थांबवणार आहे. मी छत्रपतीला आव्हान केलेलं होतं, थांबवलेलं आहे. तुम्ही बघा पृथ्वीराजाचं काम झाले होते, गाडी घेऊन आली. अजून चेअरमन व्हायचे, चेअरमन झाल्यातच जावं. ज्यावेळेस एखादा निवडणुकीचा निकाल लागतो आणि कळलं ना की बाबा आता भाजप सत्तेवर येतात, तर देवेंद्रला लगेचच तिथं मुख्यमंत्री होणार म्हणून बंदोबस्त दिला जातो. लगेच शपथ विधी व्हायच्या आधीच ही पद्धत आहे. पण तशा पद्धतीनं जे काही विरोधक टीका करणार ते काढणार आहे. कोडणी वापरून जे काही कुणाच्या शिफारसी अजिबात चालून देणार नाही. तोडणी वाहतूक शेतकी अधिकारी ठरवेल कुणाला अहवाल द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा. डायरेक्टरनी शिफारस करायचं काय कारण? माझ्याकडे कागद आहे, कुठे कुठे शिफारस इथं दाखवतो. त्या डायरेक्टरला एकेकाला बोलून देणार. तुम्ही काय करता? तुम्हाला मी जीवाचं रान करायचं. मी आज उपमुख्यमंत्री, माझे महत्वाच्या काही मिटिंग आहेत सोडून जाणं, घाटा कोरडा करतोय, भाषण करतोय, लोकांचा विश्वास संपादन करतोय, आणि तुम्ही माझ्या मागे पाठीमागे हे आपले धंदे करतोय. आणि बदनामी तुमची होत नाही, माझी होती बदनामी. टाकता तुम्ही बदनाम अजित पवार आहे का? ते टाकलं त्यांचं कोण? ही काय पद्धत आहे? अरे आई बापाने जन्माला दिलेले चांगलं काम करा, धंदा पाणी करा. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात या 5 वर्षात मी इतकं बारकाईने लक्ष देणार आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर मी पहिलं काम करणार. तर ते तिकडं घाण पाणी जाते ना, ते पाणीच्या माझी परवाच मी आणि आमच्या पंकजाताई मुंडे माझ्याबरोबर माझी तिथं टीपीसीची मीटिंग होती आणि खरीप पूर्वची मीटिंग होती. त्या म्हणण्यात दादा मी तुमच्याबरोबर येते आणि परत आपल्याला कॅबिनेटला यायचं, दुसऱ्या दिवशी तुमच्याबरोबर परत यायचे. त्यावेळेस आम्ही बोलत होतो. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, चांगली टीम पाठवून काय काय केलं पाहिजे ते करणार. हे सगळं करत असताना भावावर परिणाम होऊन देणार नाही. यशवराला विचारा, बाळासाहेबांना विचारा, तुमच्या माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तिथले सगळे रस्ते पुढे केले. एक पैसा माळेगावच्या सभासदांनी दिलाय का? नाही दिला. मी त्याची सगळी जबाबदारी स्वीकार. अरे आपल्यात तेवढी धमक आहे. त्याच्यामुळे इथनं पुढं माळेगाव नीट ऐका. समोरच्या पॅनलने चॅलेंज द्यावा की मी ते सांगतो ते करणार आहेत का?
मी भाव पण 5 वर्ष चांगला देणार. केंद्राच्या ज्या योजना असतील त्याही मी पहिल्या माळेगावला आणला. त्याच्यामध्ये राज्याच्या योजना असतील तर ते सरकार विभागाचे ते माझ्याकडनंच होती. राज्य सरकारच्या ज्या योजना असतील, वित्त विभागाच्या, हार्वेस्टिंगच्या, कृषीच्या योजना तेही माझ्या हातात आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना मध्ये ज्या काही गडबडी झाल्या त्यावेळेस कालावर आल्या थांबवलं. काही ठराविक लोकांची पगारवाढ केली होती, मी थांबवली ना. माझ्या कळलं तर मी थांबवलं. मी कधी चुकीचं माझ्या माणसाकडनं होत देणार नाही. मला न विश्वासात घेता केलं तरी मी थांबवीन, कारण एवढी माझं ऐकणार त्याला माहिती इथं नेता कोण. त्या प्रकारे एक पण चुकीचं. काही माझ्या कामगारांना अजूनही लोकल ठेवलेले त्यांचाही मी रस्ता माझं पॅनल निवडून द्या, मी त्यांना देखील व्यवस्थितपणे ऍडजस्ट करेन, काय काळजी करू नका. या संदर्भामध्ये आज मी जे पॅनल करणार आहे त्याच्यात काही जण नाराज होणार. मी आपल्याला सांगतो, तुम्ही त्यांच्या नाराजीकडे बघू नका. तुम्ही या 19,751 सभासदांकडे बघा, त्यांच्या हे सगळे बाकीचे प्रकार मी बंद करून टाका. तिथं इतर ज्या काही गोष्टी करायच्या, जसं मी का सांगतो की इथं तर भाव चांगला होत होताच, पण मी जसं मार्केट कमिटीला मदत केली, मी दूध संघाला मदत केली, तसं मी कारखान्याला मदत करू शकत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे काय, म्हणजे CSR माझ्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ओळखी. माझं पॅनल निवडून दिल्यानंतर शेतकऱ्याला, सभासदाला कोशिश न लागता मी जर बाहेरचा पैसा इथं उभा करून दिला आणि तुमचा फायदा करून दिला तर काय तुम्हाला वाईट वाटायचं कारण? समोरचं पॅनल करून देणार आहे का? नाही. मी धडधाकट माणूस, धडधाकट असतो आणि मी इथनं कुणालाही मुंबईला, पुण्याला, दिल्लीला बोलवणार नाही. फोन नंबर माझे 3-4 फोन नंबर आहेत. काही नंबर माझे फक्त मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महत्वाच्या लोकांना, पंतप्रधान कार्यालयाला, माझ्या अमितभाईंच्या कार्यालयाला, अशा ठराविक लोकांच्या करता मी तो फोन ठेवलेला आहे. त्याच्यातल्या जे काय माझे 3 नंबर आहे त्याच्यातला 1 नंबर मी जो उचलतो त्या पद्धतीने, बाकीचा मी तो नेहमीचा उचलत नाही, पण मी मेसेज वाचतो आणि त्याच्यावर मी माझी कामं करत असतो. तो नंबर मी त्या बाबतीमध्ये दे MDला, खाते प्रमुखांना. मधून अधून VSIचे लोक तिथे येऊन बघतील, कारण मी VSI मध्ये डायरेक्टर आहे. त्यांना सांगेल की ते सगळं नीट चाललंय का बघायचं. आपलं चांदोडेवाडीचा चांदोडे तो फार चांगल्या पद्धतीने बिलचं काम करतो. काही काही ठिकाणी राज्यात आम्ही 55,110चे बिल टाकले, 55,110चे बिल. त्याच्यामुळे तिथं पण काही अडचण नाही. तिथंही कोशिश माझ्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांना लावून देणार नाही. आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यातले जर कुठले रस्ते असतील ते रस्ते 5 वर्षात पूर्ण करून द्यायची जबाबदारी माळेगावचा पैसा न घालता मग माझ्या पॅनलला निवडून द्यायला. ह्या सगळ्या गोष्टी आता सुधीरने एक आठवण केली. मागे भाव विजेच्या दराचे कमी झाले, 4.5 पर्यंत आले. मी 1.5 रुपये अनुदान दिलं, 6 रुपये भाव दिला, म्हणजे सगळ्या कारखान्यांना दिला का नाही विचार. उद्याच्याला ते मी करू शकतो, माझ्या समोरचं पॅनल करू शकत. आणि मी पॅनल नीट ऐका, मी पॅनल फक्त राष्ट्रवादीचं करणार नाही. मी ज्या ज्या भागात चांगले लोक आहेत ते बरे कुठल्याही पक्षाचे, मी माझं छत्रपतीचा पॅनल बघितलं, मी त्याच्यामध्ये पक्ष आणला का नाही. तशा पद्धतीनं काही चांगले लोक आज इकडं तिकडं असतील तर त्यांनाही सामावून घेण्याची माझी तयारी. माझं ध्येय चांगलं आहे की कारखाना चांगला झाला पाहिजे. त्यामध्ये
ज्या ज्या गोष्टीत माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,651 सभासदांचा फायदा आहे, त्याच बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी करू. या पद्धतीनं आपल्याला कारखाना चालवायचा. ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यानंतर साखर विक्री असते, त्याच्यानंतर अनेक गोष्टी. माझ्या इतक्या व्यापाऱ्यांच्या ओळखी आहेत की मी काही व्यापाऱ्यांना सांगू शकतो, मी इतक्या ढवळाढवळ करत नाही. कारण एकदा पुरुषोत्तम जाधवांवर जबाबदारी दिली त्यांनी बघावं, त्या पृथ्वीराज राजकारणावर दिली त्यांनी बघावं, केशवराव दिली त्यांनी बघावं. पण यावेळेस मात्र प्रत्येक बारकाईनं मी माळेगाव कारखान्यामध्ये लक्ष घालणार. एक अशा पद्धतीचा आभास निर्माण केला जातो की काही ठराविक लोकांच्या शिवाय तिथं चालतच नाही. मी सर्वांच्या पेक्षा जास्त चांगलं चालवणार, काही अडचण येऊन देणार, भेदभाव करणार नाही. लागण तारीख वारच ऊस त्या ठिकाणी तुटते. आणि अजून एक सांगतो, पाण्याचं तर माझ्या हातात आहे. पालकमंत्र्यांच्या हातामध्ये निरा डावा कालवा, तुमचं वीर पाडगर निरादेवगड कुंजोडी, त्याच्यावर तिथं पण मी तुम्हाला सहकार्य करतो. लाईटच्या संदर्भामध्ये पण सहकार्य करतो. अनेकांची इतर वैयक्तिक कामं असतात. मी आता पॅनल टाकत असताना कुणी माझ्याशी गंमत केली. मी आता 5 वर्षाच्या करता साधं सुद्धा नाही. मला 238 आमदारांचा पाठिंबा. त्याच्यामुळं अनेकांची कामं, कुणाचं एक्साईज मध्ये काम असतं, कुणाचं पीडब्ल्यूडी मध्ये काम असतं, कुणाचं पोलीस खात्यात काम असतं, कुणाचं डीपीसी मध्ये काम असतं, कुणाला काम पाहिजे असतात. पाहिजे असतात ना. मी तर मागेच सांगितलं, ज्याला काम पाहिजे त्यांनी पदाधिकारी काम करा. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे इतरांच्याकडनं होणार. आणि कुणी किती काही म्हणा, हा बारामती मतदारसंघ पवार साहेबांचा आणि माझा महाराष्ट्रातून देशात काळ्यावरची पाणी. त्यामुळे उद्याच्या काही झालं तर मी एकनाथरावना, देवेंद्र इतर माझा मतदारसंघ आहे, तुमच्या मतदारसंघात तसं कुणी जर सांगत असलं काही तर काही होऊन देणार नाही. पण मी पक्षाचं कर्म करणार, चांगल्या लोकांना बरोबर घेऊन करणार. त्याच्यामध्ये भले ते माझ्या उमेदवाराला खासदारकीला बरोबर असू नसू, माझ्या आमदारकीला बरोबर असू नसू, मला आता इंटरेस्ट आहे 19,651 सभासदाला चांगला भाव द्यायचा, काटकसर करायचं. मधून अधून कधी काही वेगळं घडतं ते वेगळं अजिबात घडून न देण्याचा. तुम्हाला 13 तारखेला किंवा फॉर्म सगळे भरले जातील त्यावेळेस पण तुम्हाला अंदाज येईल. पण 13 तारखेला क्लिअर अंदाज कुणाच्या नेतृत्वाखाली. आणि मग बरेच जण आपल्याला मदत करायला लागतील असं माझा विश्वास. त्याच्यामध्ये संभाजी, आपण आपल्या बारामती तालुक्यातल्या निरा डावा कालवा जातो, त्याच्यावर किती पूल बांधले जातात? 22 पूल बांधले. 22 पूल. त्याच्यातले कितीतरी पूल माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्याही कॅनलला बांधलेले. पूर्वी होते का 22 पूल? अजूनही करण्याची धमक आणि ताकद आपल्याला. का मी इतका अधिकारवाणीने सांगतो? कारण अर्थसंकल्प माझ्या हातात म्हणून मी सांगतो. नाहीतर मी उगीच ऐकतात गप्पा मारलेल्या असतात. मला माहिती आहे बजेट ज्यावेळेस मी देणार आहे अर्थसंकल्पात, त्यावेळेस थोडासा इकडचं एक नाव वाढवलं की भरपूर फायदा आपला त्या बाबतीमध्ये होतो. आज पण ही सगळी कामं चालली ना बारामती तालुक्यात आणि बारामती शहरामध्ये,
ते त्याचंच गमक आहे, हे पण आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपल्यामध्ये साधारण आपण 24-25 मध्ये 11,21,076 मेट्रिक टन ऊसाचं गळीत काढलं. बाकीचे कारखाने आता 90 दिवसावर, 85 दिवसावर, 100 दिवसावर असे आले. आपल्याला ही गोष्ट करावी लागणार, करावीच लागणार. आणि मी कालच अनास्करशी बोलून इथं आलो. त्यामध्ये आपण काय करणार आहे, आपलं पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं की आपण त्याच्यामध्ये हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचे आणि फायद्याचं सांगणे. जगात आणि भारतात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात प्रभावीपणे चालू. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपये मी त्या कामाकरता ठेवलेले. ऊस पीक आहे, सोयाबीन आहे, तुमचं गहू आहे, सॉरी कापूस आहे, फळबाग आहे, अशी वेगवेगळी पीक आहे. अनेक कंपन्यांनी स्टार्टअप ही कामं करायला आता प्रयत्न करतात. सारखे मला मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांच्या एकनाथरावांना भेटत आहे. परंतु गेल्या 3 वर्षापासून आपलं जे कृषी विज्ञान केंद्र जे आहे, त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड ह्या कंपन्यांच्या तज्ज्ञांनी, नीट ऐका, जगातल्या फार नावाजलेल्या कंपन्या, पीक उत्पादनामध्ये 40% वाढ. म्हणजे अशोकराव, तुमचा 60 टन निघत असेल तर 40% वाढ, 24 म्हणजे अजून 25 म्हणजे 40% वाढ. पाण्यामध्ये 50% बचत आणि रासायनिक खतामध्ये 40 ते 50% बचत. त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारते, जमिनी चोपडत होत नाही. त्या जमिनीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपण देणार. त्याच्यामुळे लो कार्बन इमिशन प्रोडक्ट तयार करण्याचं संशोधन पूर्ण तिथे केले गेलेले. पंतप्रधान कार्यालयाचे तज्ज्ञ, युरोपियन शिष्टमंडळ यांनी पण या प्रकल्पाला भेट दिलेली. आपलं कृषी सचिवालय म्हणजे कृषी विभाग, रस्तोगी, सूरज भांडरे, सगळे लोक यांना देखील मी पाठवलेलं होतं. कृषी मंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांनी हा प्रकल्प पाहिला. शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन व्हॅलिडेशन केलेलं आहे. ते तसेच सत्या नडेला आणि इलोन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकल्पाचं जागतिक स्तरावर कौतुक केलेलं आहे. सत्या नडेला आणि इलोन मस्क बारामतीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे फिलिपाईन्स, घाना, ब्राझील आणि व्हिएतनाम इत्यादी देशातून सदरच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची मागणी आली की तुम्ही आमच्याकडे येऊन करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळं आपला जो 1 तारखेचा एक साल तो जो बरेच महिने चालतो, तो 16-18 महिन्याच्या कालावधी तयार होणारं ऊसाचं पीक आता या तंत्रज्ञानामुळे 12 महिन्यामध्ये उत्तम रिकव्हरी सह तोडणीस तयार होतो. उत्तम रिकव्हरी सह म्हणजे 12 महिन्यातच रिकव्हरी पण वाढणार, पाण्याची बचत होणार, खताची बचत होणार, जमिनीचा पोत सुधारणार. आणि त्यामुळे खरीप तुम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल, उडीद घ्यायचं असेल, घेवडा घ्यायचा असेल किंवा हे घेऊन मग तुम्ही पूर्व हंगामी ऊस घ्या आणि ऊस तोड पण तुमची लवकर होईल. आणि रब्बीमध्ये तुम्ही हरभरा घ्या, गहू घ्या, कांदा घ्या, कुठलं तुम्हाला पीक आहे, मका घ्या, जे पीक घ्यायचं ते घ्या. त्याच्यामुळं पिकं 2 वर्षात ही घेतली जाते. आणि रब्बी काढणीच्या नंतर आपल्याला ताक, भेंच्या आपण काढतो आपण कधी कधी, तो लावल्याने जमिनीचा पोत पण तुमचा सुधारेल.
सोयाबीनचं पण निवड चांगलं असतं, हरभऱ्याचं पण निवड चांगलं असतं. त्याच्यावर दोन्ही फायदे तुमचे होतील आणि उत्पादकता वाढेल असे निष्कर्ष सिद्ध झालेले. त्यामुळे संपूर्ण राज्यात क्रॉपिंग पॅटर्नची नवीन दिशा मिळणार आहे, ह्याच्यात क्रांती होणार आहे, याची नोंद घ्या. तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अलास्कर यांना त्यांनी बँक 650 कोटी रुपये नफ्यात आणली. गेल्या वर्षी ती बँक 635 कोटी नफ्यात होती, त्याच्या आधी 620 कोटी का 15 कोटी आणि त्याच्या आधी 605 कोटी. ज्या बँकेने या अजित पवारला बदनाम करण्याचं काम काही प्रवृत्तीने केलं, ती बँक जर मी अडचणीत आणली असती तर 650 कोटी रुपये नफा झाला नसता, वाटलं झालं असतं. ठीक आहे, बदनामी आपण सहन केली. कारण तुम्ही पण बघता बारामतीतल्या संस्था मी कशा चालवतो, जिल्ह्यातल्या संस्था कशा चालवतो. आणि माझी काल बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक योजना मी पहिली महाराष्ट्रात तुमच्याकडे जाहीर करतोय की एक नवीन योजना आम्ही आणतोय, ज्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी पार्टिसिपेटरी फार्मिंग ही संकल्पना अंमलात आणण्याचा आम्ही ठरवलंय. सदर योजनेमार्फत राज्य सहकारी बँक ही कारखान्यांना वित्त पुरवठा करेल. साखर कारखान्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान देणारी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र बारामती तत्सम संस्थांची तशी अजून कुठली असली तरी सामंजस्य करावे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं नियोजन आमचं आहे. शेतकऱ्यांच्याकडे गत वर्षीच्या तुलनेत त्याच क्षेत्रातून अधिक उत्पादन प्राप्त झाले तरच या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक केलेला निधी संबंधित कारखाना केन डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत कपात केला. म्हणजे इथं जर सभासद कुणी असेल, अविनाश ते लावलंय आणि अविनाशचा ऊस 60 टनाच्या ऐवजी 90 टन निघाला, हे तर आकडेवारीने सिद्ध होणार. ते सिद्ध झालं जास्तीचा ऊस तरच तुम्ही पैसे द्यायचे, काय माहिती नाही तर पैसे द्यायचे नाही. जे पी शंकरा फार विचारपूर्वक हे सगळं आणलंय. शिरसनं पांढरव आणि सगळं पांढरवच ते सगळं नीट ठेवलं पाहिजे. निकाल आला का? स्वस्त झालं दुकानाचं हेरिंग घेतलं त्याला, ये म्हणलं शंकराला या मंत्री हेरिंग घेत होते, मंत्री होते अजित पवार, समोर शंकरा ते काढत. तर या पद्धतीनं हे गणित हे वाढलं तरच आपल्याला पैसे द्यायचे आणि गाळप क्षमतेसाठी लागणारा ऊस त्या परिक्षेत्रात उपलब्ध होईल. ऊसाची रिकव्हरी वाढेल, शेतकऱ्यांना 2 पिकं जादा घेता येतील, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हायला मदत होईल. यासाठी ही नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण आणतोय आणि त्यामध्ये माझ्या सोमेश्वर कारखाना, माझा माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना इथल्या सभासदांच्या करता आपण तो राबवतोय. साधारण 2.5 कोटी रुपये राज्य सरकारी बँक तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. जे कोणी फर्स्ट पुढे येतील उत्पन्न वाढल्यावरच पैसे द्यायचे. थोडस जिल्ह्यात भागामध्ये सहकार्यांनी तिथं काय करायचं मी ते ठरविल, कारण तिथं पाणी असलं पाहिजे. जर उन्हाळ्यात झटका बसला तर पाणी नाही मिळालं तर मग टनेज वाढणार नाही. त्याच्यावर तिथं मी आता बंद पाईपलाईनचं वगैरे पाणी आणतोय, पुरंदरचंही काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यावर तिथंही काही अडचण येऊन देत नाही. तिथं थोडं अजून तुम्ही कळ काढा, परंतु यंदाच्या वर्षभरात ही बरीचशी कामं हाताळणी करण्याचं माझा आणि माझ्या सहकार्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळं आपलं उत्पादन वाढवण्याच्या करता तुम्ही जर मी उभं केलेलं पॅनल निवडून दिलं तर हा फायदा. म्हणजे आता बाबासाहेब माग कुणी काय कसं ते खोलात न जाता अरे याला घेतलं नाही त्याला घेतलं नाही उगीच कुणी कुणाला तरी उचवायचं काम करू नका. काही जण म्हणतात की आता वर्गणी इतकी काढायची तितकी काढायची, हा इतका घेणार आहे तो तितका घेणार आहे, ठीक आहे त्याचा धंदा लागला. त्या संदर्भामध्ये आपल्याला जेवढा काही निवडणुकीत नियमाप्रमाणे खर्च करता येतो तेवढी खर्च करायची माझी
काही तुम्ही काही काळजी करू नका, जे पॅनल निवडून देईल ते पॅनल त्या पद्धतीने खर्च करेल. म्हणजे काय पोस्टर्स लावणं, बोर्ड लावणं, मी यावेळेस स्पष्ट सांगतो, माझ्या हातात ज्या त्या गोष्टी आहेत त्या सह्याचा वापर करा. जर कोणी असेल तर सभासद तसे कमीच आहे. आपल्याकडे हजारो कार्यकर्ते, हजारो माझे सहकारी पण आहेत. कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे ते बोलत नाही, तर लगेच ते काय करायचं ते मी करीन. मी सगळ्या यंत्रणा कामाला लावणार आहे आणि त्या पद्धतीनं त्या जबाबदारी त्यांच्यावर टाकणार आहे. मी नेहमी माळेगावचं इलेक्शन करायचो तसं यावेळेस करणार नाही. मी खूप सगळे प्रयत्न केले, परंतु काहींचे स्वभाव साठी मी पण त्यामध्ये आणि अरे बाबा थांबा ना कुठेतरी. बाकीच्या 25 मधले, 40 मधले, 45, 50, 60 मधले कधी बघायचं. छप्पन तुम्ही माझे नातेवाईक आहात, तेवढा वेळ माझं नातं आहे. मला सगळी नाती होती माहिती, फक्त मी निवडणुकीत काढत मी मनात ठेवतो. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की थोडं समाजाला पण विचार करणं की बाबा कुणाच्या हातात आपण कारखाना देतो त्या प्रकारे. आणि हा एवढा सगळा फायदा मी जर करून देणार असेल तर माझ्या विरोधकांनी पण विचार केला पाहिजे, अरे हे एवढं करते ते ह्यालाच भाव देणार. मागच्या 5 वर्षामध्ये भाव चांगला येत असताना काही थोडं भाऊ चुकला असेल तेही 100% दुरुस्त करणार, तेही जाहीर केले. एकही हॉटेलचं कारखान्यावर येणार नाही. त्याने स्वतःचे पदार्थ पैसे खर्च करावे, चहा खर्च करावा आणि भत्ता असेल त्या भत्त्यात भागलं तर ठीक, नाही तर तुला लागलं. त्यामध्ये उभं राहायचं असेल तर नाहीतर आपलं पेट्रोल पंप तर या प्रकारे शिक्षक स्कॉलरशिपचे पैसे लागतात. स्कॉलरशिपचे पैसे कोण देतो? गव्हर्नमेंट देतो. गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे? अजित पवार कोणते नाही, वित्त विभागच देतो. मागचे पगारामध्ये छत्रपती ते सांगायचं, माळेगाव शिक्षण संस्थेमध्ये जर यदा कदाचित नवीन प्रकल्प राबवायचा असेल तर तो प्रकल्प CSR मधून उभे करायची जबाबदारी या पाठवली. 10 असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, 2,000 काय या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी. आता बाबूराव तुम्ही मला सांगा आता काय म्हणजे ह्याच्यात काहीच मी ठरवूनच आलेलो होतो. मी पहिल्यांदा सगळ्यांना चाचवण्याचा प्रयत्न केला तर मला उडीत मी उडीत करण्याचा मी पण एकदा हाताला पेटल्यावर मी पण बघणार की काय नक्की लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्या 37 गावांमध्ये फायदा करून घ्यायचा आणि चांगला भाव घ्यायचा आहे आणि केंद्राच्या शासनाच्या सगळ्या योजना पण त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मध्ये जे काही ते कदाचित आता भारतात सांगतील असं झालं तसं झालं. अहो काही लोक तर 5 वर्षामध्ये बोर्डात पण आले नाही मिटिंगला. आले का मिटिंगला? पण जर तुम्ही बोर्डातच मिटिंगला 5-5 वर्ष येत नाही निवडून जाऊन पण काय तुम्हाला कारखान्याच्या बद्दल आपुलकी? काही लोक 2.5 वर्ष बोर्डात आले नाही.
भावकीचा प्रश्न असतो पण तुम्ही सगळे त्याच्यावर नात्या भावकीचा जातीचा धर्माचा कुठलाही विचार करू नका. मी फार जबाबदारीने सांगतोय, मी इतकं अधिकारवाणीनं तुमच्याशी बोलतोय. मी कुठलाही वायफळ खर्च माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा त्याचा 5 वर्षात होऊन देणार नाही. उगीच काही कार्यक्रम घ्यायची गरज नसेल तर कार्यक्रम पण घ्यायचं कारण नाही. जे कार्यक्रम घ्यायला पाहिजे ते कमीत कमी कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आपली माळेगावची वसाहत फार जुनी झाली. आता व्हर्टिकल चालले. मी पुरुषोत्तम दादा व्हर्टिकल इमारती बांधायला लावले. जाऊन बघा त्या सोमेश्वरला भाव देत केलंय. मी कसं करायचं, काय करायचं, सभासदांच्या भावावर कसा कमीत कमी खर्च टाकायचा ती जबाबदारी पाळके माझी. त्याच्यात अजिबात कुठं तुम्हाला मी वेळोवेळी दर आता जसं 5 वर्षामध्ये काही ठळक वैशिष्ट्य मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, तशा पद्धतीने त्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी ते सांगायचं आहे. म्हणजे मी जरा जास्त तिथे घेणं जाणं वाढवेल. मी माळेगाव कारखाना माळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्याच्यामुळे तिथं पण निधी दिला तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माळेगाव कारखान्यालाच होणार. नगरपंचायतीतनं माळेगावच्या परिसरातली काही कामं कॉलनीतले रस्ते मी त्याच्यातनं केले. कोण मला म्हणणार एवढं कशाला केलं, आणि मी पैसे मंजूर करून आणले, मी कुठे करीन. फक्त ते नियमात बसवायचं नसतं ते माझं काम. कारण लोक तिथं जाहीर करतात, माझ्या शाळेतली मुलं जाहीर करतात, आणि मी केलंय हे सिद्ध करून दाखवलं. माळेगाव शैक्षणिक संस्था जाऊन बघा कसे टाळवड केले गेले ते नाही. त्यामुळं नरेंद्रराव सगळ्यांनी आता नीट लक्षात घ्या. ती करणार आहे का ती तर लय मोठा नेता. ती रवी आले का रवी रोहिणी भेटली आंबेजोग आहे. मला भेटली होती तिचं बाहेर ह्याची सासूकडे तिचं बाहेर. तर ह्या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाणार आहे. ह्याच्यातलं कुठलंही आता सांगितलेलं भाषण टेप करून ठेवा. ह्याच्यातलं आणि जर कुठलं राहिलेलं असेल तर प्रचाराचा नारा फोडताना ते पण मी त्या ठिकाणी सांगेन. पण पॅनल करत असताना कुणी रुसवे फुगवे वगैरे असं अजिबात सोडू नका. सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारख्या होतात असं समजण्याचं कारण नाही. काहींनी मनाचा मोठेपणा दाखवून आपण स्वतःच सांगा की दादा यावेळेस आता मी जरा थांबतो असं पण काहींनी त्याला सांगा. नाहीतर इकडं म्हणायचं दादा थांबतो, तिकडं दादा लावायचा घोडा. तर तसं काही करू नका. हे लपून छपून राहत नाही. मी फार बारकाईने सगळ्या यंत्रणेचा वापर करून ही निवडणूक लढवणार आहे. कुणाला काय म्हणायचंय, कुणाला काय करायचं, ही सहकार्याची निवडणूक आहे. त्याच्यावर मी सगळे कोण समजा कुणाचं कोण मी छत्रपतीचे पण मगाशी कोण सगळे मला भेटायला आलो होतो. म्हणलं तुम्हाला आता बापूंनी मी आणि मामानी एवढ्या मताधिक्याने निवडून आणले. आता तुम्हाला इकडं पण पाहुणे रावळे मित्र परिवार गुणवणी डोरलेवाडी हा जो भाग आहे, आज छत्रपतीला पण आणि माळेगावला पण होय बाबा दिलं ना. त्याच्यामध्ये माळेगाव आणि छत्रपती या दोन्हीकडं काही जण सभासद आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर बारामती हे अशी काही गावं आहेत. त्याच्यावर तिथं व्यापारी बंधू आहेत, इतर सहकारी आहेत, सगळे काही आहे. त्याची व्यवस्थितपणे शहानिशा करून ही सगळी जबाबदारी पार पाडायची. आपल्याला साधारण 1000 मतामागे एक उमेदवार. जर 19,000 आपली 19,600 म्हणजे गडी बरोबर
20,000 मतं आहेत, तर त्या हजारामागे एक उमेदवाराची 20 उमेदवार आणि एक वर्गाचा 100 या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यात सहकार्याची भूमिका घ्या. मी आपल्याला दाव्याने सांगतोय, मला आजपर्यंत कारखान्याची निर्मिती झाल्यापासून नीट आहे, माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाल्यापासून आता केशवरावांचा बोर्डाचा ह्या टर्मचा शेवट होईपर्यंत नवीन जो ते नवीन 5 वर्षाचा मी सांगतोय त्या पद्धतीने निवडून दिलं, तर या सगळ्या कारकिर्दीपेक्षा ही उद्याची 5 वर्षाची कारकीर्द माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आर्थिक संपन्न करण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता वेगवेगळ्या योजनांचा लाभ माळेगावच्या सभासदांच्या भावावर परिणाम न होऊ देता व्यवस्थितपणे आपण करणार आहोत. त्याकरता सगळ्यांनी साथ देणं नितांत गरजेचं आहे. आता कुणाला 2च्या पुढे मी तिथं आहे, कुणाला भेटायचं नितीन गोर जगताप, डी जगताप आणि नितीन आठवले कुणाच्या वाढदिवसात, त्यांच्या का माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये पुणे येथील बायोरॅड मेडिसिन्स यांच्या सहकार्याने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेतला आहे. माझी स्वतः डॉक्टरांबरोबर चर्चा झाली आहे. ऑपरेशन उत्तम दर्जाचं होणार आहे, तरी गरीब आणि गरजू लोकांनी त्याचा लाभ घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे, माझ्या मतदारांना विनंती आहे, माझ्या नागरिक बंधूंमधील भगिनींना त्या निमित्तानं विनंती आहे. ह्या प्रकारे आपण पुढे जाऊ. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या माळेगाव आणि इकडच्या कार्यक्षेत्रामध्ये आणखीन काही राज्य सरकारच्या वतीनं जसं पोलीस स्टेशन आणलं, जसं आता सांगितलं तसं क्रीडा संकुल वगैरे केलं. आता सोमेश्वरला पण आपण क्रीडा संकुल, पशुवैद्यकीय ते माळेगावच्याच कार्यक्षेत्रात येते. 560 कोटीचं पशुवैद्यकीय कॉलेज आहे, कॉलेज मेडिकल कॉलेज एवढा, म्हणजे ह्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं ह्याच्यात सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. म्हणून माझ्या सर्व सभासदांना आव्हान आहे की यामध्ये मी जे 21 लोकांचं पॅनल करणार आहे त्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याविषयी त्या निमित्तानं संपर्क साधावा. मला तो उमेदवार त्या 21 मध्ये घ्यावा असं वाटत असेल तर मी त्याचं वेलकम करायला तयार आहे, स्वागत करायला तयार आहे, त्याला घ्यायला तयार आहे. पण त्यांची प्रतिभा चांगली असली पाहिजे, स्वच्छ चारित्र्य असलं पाहिजे, स्वच्छ पेय प्यायची त्याला सवय असते, स्वच्छ म्हणजे निर्मळ पाणी प्यायचं. साधू संतांनी तेच आपल्याला सांगितलं, गोबा महाराजांनी, पांडुरंगांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी तेच आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळं या प्रकारे वेळ देणारे, आपल्या स्वतःच्या वाहनांनी येणारे, एखादा गरीब असेल, गरीब पण हर मुलांनी कार्यकर्ता असेल आणि लोकांना हवासं वाटणार असेल, त्याच्याकडे यायला मोटरसायकल नसेल तर मी त्याला मोटरसायकल विकत घेऊन दिलं. असंही कुणी गरीबांनी समजता कामा नये. आम्ही गरीब आहे, त्याच्याकरता रात्रंदिवस राबतोय, एवढी लोक माझ्याबरोबर आहे, फक्त आम्ही गरीब आहे आमचं वाहन नाही म्हणून. आता सगळ्याकडे मोटरसायकल असतात, पण जर एखादा असतं गाडी नाही, त्याच्यामुळे मी पण पहिल्या इलेक्शनला, त्याच्यामध्ये पहिल्या इलेक्शनला मी पहिल्या इलेक्शनला 5 वर्ष
राजदूतवर जायचो, मिटिंग करायचो. तसं आपल्याला काही आपण कडव्याच्या वर गेल्यावर बसून कडबा तसं काय आपण सगळे काम केलेले. तो पण तिथपासून इथपर्यंत पोहोचलो. बेंगळुरू काही आहे शेण काढत दावा काढत म्हणजे 2 दिवस त्या गाडीत बसून बियाणे लागत होता. त्यावर सांगायचं तात्पर्य आपल्याला सगळ्याची सवय आहे. मात्र तुमच्यामुळं आज 6व्यांदा मुख्यमंत्री झालो. तुमच्यामुळं आणि आताची एकंदरीत परिस्थिती बघता बहुतेक ते रेकॉर्ड या 5 वर्षामध्ये मोडलं जाईल. पूर्वीचं जे आपल्याला रेकॉर्ड मोडायचं नाही, आपल्या जनतेची कामं करायची. त्याच्यामध्ये कुठं तुमचे पाण्याचे प्रश्न असतील त्याच्याबद्दल पण वेगवेगळे आता नदी सुधार कार्यक्रम आहे. त्या नदी सुधार कार्यक्रमात आम्ही पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. तो कार्यक्रम राबवून मला सोमेश्वर, माळेगाव, छत्रपतीला 3 कारखान्याच्या शेजारून नदी गेली. तिथं काही योजना केंद्राची आणता येईल. केंद्राच्या उपमंत्र्यांची आता माझ्या ओळखी झाली. उद्याच्या 24 तारखेला रात्री खूप मोठी लग्नाची ती ते 24ला मुख्यमंत्र्यांचं माझं ठरलेलं आहे. दिवसभराची सगळी लग्न करायची. शेवटचं लग्न अभिमन्यू पवार यांच्या घरातलं आमचे आमदार औस्याचे ते करून 9ला आम्ही दिल्लीला निघून जाणार आहे. 9 वाजता. कारण 25 तारखेला दिवसभराची पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आमची सगळ्यांची बैठक एनडीएचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ठेवलेली आहे. त्यामुळे एकनाथराव शिंदे मी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलेलं आहे. त्यामुळे मी रविवारी दिवसभर तिथं आहे. हे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या अनेकांच्या ओळखी आहेत. मी अनेकांना शब्द टाकून आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना आतापर्यंत पवार साहेबांनी फायदा केला, त्याच्याबद्दल दुमत नाही. कारण माळेगाव शैक्षणिक संकुलात आम्ही निवड काका नाही येत, परंतु तेव्हा साहेबांनी जी मोठी रक्कम उपलब्ध करून दिलेली होती त्यावेळेस काही वेळेस गिरवड काकांनी त्याच्यातला पगार पण मागवली म्हणजे शिल्लक होते. तशा पद्धतीनं आपण जसं मागे आम्ही सोमेश्वरला पण 6 कोटी रुपये काहीतरी दिलेले होते. फॉर्म भरण्याची पद्धती पण आम्ही सांगितलं आता एवढं मी त्याच्यामध्ये काय 13,000 बाकीच्या फॉर्म जसं मी छत्रपतीला केलं जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरू नका एवढं सगळ्यात आधी विचार करा. अजित पवारांनी जे भाषण सांगितलेलं त्या भाषणात कुठं आपण बसतो. सगळ्यात बसत असेल तर फॉर्म भरा, कुठं बसत नसेल तर नका भरू. जरा थांबा, तुम्हाला भाव चांगला देतो, तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता आणतो. तुमचे रस्ते बिस्ते चाऱ्याचं नाही. चाऱ्या इथल्या कार्यक्षेत्रातल्या यांत्रिक विभागाची मशिनरी लावून चांगल्या पद्धतीने करून घेतो. म्हणजे बंधाऱ्याचं पण चांगलं, बंधाऱ्याच्यात पण सुधारणा करतो. हे बंधारे झाले की नंतर चंद्रराव ह्याला येतो निरेला, आणि निरेला आत्ताच्या बंधाऱ्यापेक्षा हे फळ्या काढा ह्याच्यात जो वेळ जातो त्याच्याऐवजी नवीन टेक्निक मी मराठवाड्यामध्ये वापरलं. परवा तेच टेक्निक मी इथं आणतो. आपल्यातला सगळ्यात मोठा बंधारा कुठला असेल तिथं पहिल्यांदा घेतो. तुम्ही बघा त्याच्यावर पटनावर वर जाईल, पटनावर खाली, हे जे काही त्रास होतो तो काही होणार ते पण करून देतो. आता एवढं सगळं बोनस देत चाललेलं आहे. आणि कामगारांना पण जसा माझ्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल त्या रेशोमध्ये कामगारांना पण बोनस त्या ठिकाणी मिळेल आणि पगार पण द्यायची वेळ. आणि थोडी बाबा घेतलं तर सांगून अजून याच्यात काही राहिलं असेल तर त्याबद्दल मला लक्षात करून द्या. त्याची पण दुरुस्ती करण्याची तयारी माझी आहे. पण काही जण गैरसमज पसरवण्याचं काम करून देतील, पटवून देण्याचं काम करून देतील. हे आता माझ्या शिंदावर शिक्का मारला. तुमच्या निर्णयाचं स्वागतच आहे. 1 नंबर निर्णय घेतले. मी 1 नंबर, तू एकटा म्हणून करू
यांना आणि यांना पण पैसे केले चालू. तर या पद्धतीनं आपण पुढे जाऊया असं मला वाटतं. मी आता कुठला काही मुद्दा माझ्याकडे राहिला असं काही मला वाटत नाही. पण अशा प्रकारे आणि खूप काही गोष्टी माळेगाव नगरपंचायतीच्या एरियामध्ये करून आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पण करून आणि तालुक्यातच करू. आणि याच्यामध्ये मी काही इतरांना पण ज्यांचा त्याआधी सांगतो, ज्यांचा बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची संबंध येतो, समजा उदाहरणार्थ दत्ताभाऊ भरणे, मी त्यालाच सांगणार तू आलं पाहिजे, मी तुझ्या तालुक्यात आलो, तिथं काम केले, तू तुझ्या पाहुण्याला भेटलं पाहिजे, मित्रांना भेटलं पाहिजे, मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. सगळ्यांचं सहकार्य घेऊन आपण चांगल्या मताधिक्याने आपलं पॅनल आणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या 5 वर्षाच्या करता उत्तम भाव देऊन त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्या मोठ्या संख्येने